राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल लागणार। सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू, निवडणूक आयोगाची घोषणा। महापालिकांसाठी 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी तर 2 जानेवारी 2024 अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल, आयोगाची माहिती। येत्या 2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार असल्याची माहिती। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही। काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार। मनसे सोबतच्या युतीवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांची स्पष्टोक्ती। मुंबईची जनता आम्हाला कौल देईल, गायकवाडांचा दावा। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस त्यांच्या सोबत जाऊ द्या, आम्हाला फटका नाही। मुंबईकर महायुतीला जिंकवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मतदार याद्यांमधील घोळ कोण सोडवणार? याआधी याद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या। विरोधकांचा आयोगावर हल्लाबोल, भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरेंचं मतदारांना आवाहन। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप शिवसेनेची युती असेल। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल। एकत्र लढलो तर तिसऱ्याला फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। प्रकाश आंबेडकरांचे आशीर्वाद असतील तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, मंत्री गुलाबराव पाटलांचा आंबेडकरांच्या वक्तव्याला दुजोरा। भाजपात येण्याची प्रत्येकाला ओढ, महायुतीत एकमेकांचे नेते पक्षात न घेण्याचं ठरलंय। पक्षात कोणाला घ्यायचा हा निर्णय अध्यक्ष प्रमुखांचा, फडणवीसांचं भाष्य। मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंना धक्का, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपात, विकास कामं करण्यासाठी भाजपात प्रवेश, घोसाळकरांची प्रतिक्रिया। दिल्लीत काहीतरी घडतंय, काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील, खासदार धनंजय महाडिकांचं सूचक विधान। कोटींच्या गाड्या देतोय, मात्र आता कोयता गँग दिसली नाही पाहिजे, नाहीतर काही खरं नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना ताकीद। पुणे मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी। पिंपरी चिंचवड पोलीस उद्या तेजवानीचा ताबा घेणार, तर बावधन पोलिसांकडून दिग्विजय पाटलांची 11 तास चौकशी। गौरी पालवे मृत्यू प्रकरणी फरार दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल गर्जेचा अटकपूर्व जामीन मंजूर। गौरीचा पती अनंत गर्जेनेच दोघांना पळून जाण्यात मदत केल्याचा एसआयटीचा दावा। बिबट्यामुक्त संगमनेर तालुक्यासाठी जनआक्रोश आंदोलन, सर्वसामान्यांसह सर्वपक्षीय नेते सहभागी। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर संताप। मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणेवरून संसदेत गोंधळ, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देशाची माफी मागावी, भाजप नेते आक्रमक, तर रॅलीत कोण म्हणाला माहीत नाही, प्रियंका गांधींची प्रतिक्रिया। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मुस्लिम मुलीचा हिजाब ओढला। नवनियुक्त डॉक्टर मुलीला नियुक्तीपत्र देतानाचा प्रकार, समाज माध्यमांवर नितीश कुमारांविरोधात टीकेची झोड। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1300 तर चांदीच्या दरात 3000ची वाढ। सोना प्रतितोळा 1,36,784 रुपयांवर, चांदीसाठी प्रति किलो 1,96,730 रुपये मोजावे लागणार।